आणि बुलेटिनची सुरुवात करूयात विधान भवनातल्या बातमीनं। अनिल परब यांनी योगेश कदम यांच्यावर गंभीर आरोप केलेले आहेत। योगेश कदम यांच्यावर त्यांनी वाळू चोरीचा आरोप केलेला आहे। योगेश कदम यांच्याबद्दल बोलताना अनिल परब यांनी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर गंभीर आरोप केलेत। योगेश कदमांवर वाळू चोरीचा आरोप केला असून त्यांच्याकडे पुरावा असल्याचा दावाही परब यांनी आज विधान परिषदेत केलाय। तर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना योगेश कदमांवर कारवाई कराल का असा सवालही त्यांनी केलाय। पुढील 3 दिवसात अशी प्रकरणं देतो आणि पुरावे सुद्धा सादर करतो, पण तुम्ही योगेश कदमांवर कारवाई करणार का असा प्रश्न अनिल परबांनी आज विधान परिषदेत विचारलाय। महसूल राज्यमंत्री वाळू पकडतायत आणि मी तुमच्याकडे 5 प्रकरणं देतो पुढच्या 3 दिवसात की महसूल राज्यमंत्र्याने वाळू पकडली आणि ती वाळू तुमच्या धोरणाप्रमाणे जे तहसीलदाराने 5 ब्रास गरिबांना द्यायला पाहिजे ती दिली नाही। आता माझा साधा प्रश्न आहे, जी ताकद जी हिम्मत एक कणखर महसूल मंत्री म्हणून तुम्ही तलाठ्याच्या बाबतीत वापरताय, तहसीलदारच्या बाबतीत वापरताय, आरटीओच्या बाबतीत वापरताय, ज्या महसूल मंत्र्याने वाळू पकडले त्या ठिकाणचे फोटो, त्या ठिकाणचा एंट्री, जिकडे एंट्री होते ना की बाबा आज महसूल मंत्र्यांनी राज्यमंत्र्यांनी व्हिजिट केली, तिकडचा तुम्हाला अहवाल ती कॉपी देतो। हे सगळं प्राप्त झाल्याच्या नंतर आपण महसूल मंत्र्याला सस्पेंड करू शकता का? त्याचं कारण असं आहे की ते देखील लोकसेवेच्या व्याख्येत बसतात। आमच्यावरती दाखल केलं ना लोकसेवेच्या व्याख्येत बसतात म्हणून। आता ही